जय शिवराय. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला उपस्थित मंत्री गिरीश महाजन यांचं भाषणामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकदा सुद्धा नाव घेतलं नाही. खरं तर त्यांना लाज वाटायला पाहिजे. जो प्रजासत्ताक दिन ज्यांच्यामुळं आहे त्यांचं एकदा सुद्धा नाव घेतलं नाही. खरं तर नेते फक्त महापुरुषांच्या नावाचा उपयोग फक्त राजकारणापुरता करतात. त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. सल्यूट आहे त्या वन अधिकारी माधवी जाधव त्यांनी त्यांच्या विरोधात आवाज उचलला. एकदा सुद्धा तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही. अरे बाबासाहेबांचं नाव खूप मोठं आहे. जे देश त्यांच्या संविधानावर चालतो त्यांचं नाव तुम्ही घ्यायलाच पाहिजे नव्हतं भाषणात. आणि भारतात कुठल्याही कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलंच पाहिजे. खरं तर हे माजुरडे राजकारणी महापुरुषांचा छत्रपती शिवराय असो, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा उपयोग फक्त राजकारणापुरता करताय आणि जातीमध्ये भांडणं लावायचे काम करताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा संपूर्ण देश चालतो. तुम्ही संविधानिक पदावर त्यांच्यामुळं बसलात. प्रत्येक अधिकारी त्यांच्यामुळं उभा आहे तिथं. प्रत्येकाला, भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक अधिकाऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या जोरावर आपलं मत मांडायचं अधिकार दिलेला आहे आणि त्या संविधानावर हा संपूर्ण भारत चालतो. त्याचं तुम्ही नाव घेतलं नाही भाषणामध्ये, काय कारण असेल? खरं तर त्या महिलेचा खूप करावं कौतुक तेवढं कमी आहे. आणि काही मूर्ख लोक त्या महिलेला वाईट कमेंट करतात. खरं तर त्यांच्या बुद्धीची कीव येते. शेवटला एकच म्हणन, महापुरुषांच्या नावानं राजकारण करणं, जातीमध्ये भांडणं लावणं बंद करा. आणि आमदार केलंय तुला तरी तू साल्या बैमान झालास. मतदार केलं तुला, हकदार केलं तुला, माणसात बसवून माणूस केलं तुला, तरी